तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, हिंगणघाट। चांदोली अभयारण्य क्षेत्रात झालेल्या सलगच्या अतिवृष्टीमुळे अभयारण्य क्षेत्रात अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे। भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत। चांदोली अभयारण्याकडे जाताना अनेक ठिकाणी डोंगर खचून झाडं, माती आणि दगड रस्त्यावर आलेले आहेत। त्यामुळे डोंगर उतारावर वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने आधीच सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहे। चांदोली अभयारण्य क्षेत्राच्या डोंगर परिसरामध्ये भूस्खलन होत असल्याने प्रशासन अलर्टवर आहे। तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं। तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन एक आठवडा उलटला तरीही नुकसानीचे पंचनामेच अजून झालेले नाहीयेत। तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकं भुईसपाट झालेली आहेत। फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले होते तरीही प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। तर चंद्रपुरातली ही दृश्य आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाने कहर सुरूच ठेवलेला आहे। गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय। त्यामुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर अशा अनेक पिकांना पावसाचा फटका बसलाय। सोयाबीन आणि तुरीचे 55,911 हेक्टरवरचं नुकसान झालंय। तसंच नुकसानीचे पंचनामे लवकर करण्यात येतील असं यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तसंच जिल्ह्यातील पीक नुकसान टाळण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना आखणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। यवतमाळमधील बेंबळा या प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर आलाय। नदीपात्रात एका झाडावर 2 जण अडकले होते। शेतामध्ये काम करण्यासाठी दोघे गेले होते, मात्र अचानक नदीची पाणी पातळी वाढल्याने ते दोघेही पाण्यात अडकले। शेवटी नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच प्रशासन सतर्क झालं। प्रशासनाशी संपर्क साधून आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली। जळगावच्या रावेर तालुक्यातील गारबर्डी इथल्या सुकी नदीवरील धरणावर अडकलेल्या 9 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। पाल जवळच्या गारबर्डी धरण हे ओव्हरफ्लो झालं होतं, त्यामुळे सुकी नदीला पूर आला आणि याचा फटका पर्यटकांना बसला। मुक्ताईनगर तालुक्यातील 9 पर्यटक सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता अडकल्याचं समोर आलं। एकीकडे नदीचा पूर वाढत होता। रात्रीच्या अंधारात तब्बल 3.5 तास कसरत करून रात्री 9:15 वाजता प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने या सगळ्या 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं। दादा फिरायला आले होते। मग आम्ही तिकडे पाण्याकडे गेलो तेव्हा पाणी नव्हतंच, तिथं पाणीच नव्हतं। मग आम्ही तिथं वरती टेकडावरती थोडा वेळ बसले आणि अचानक पूर आला। त्या पुरामध्ये आम्हाला निघायला खूप अडचण होत होती। आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्ही बाहेर पडत नव्हतो। मग आम्ही गाववाल्यांना आवाज दिला। हम उधर बकरियां चारने जा रहे थे तो देखे बकरे वाले पोरे ने कि भाई यहाँ आदमी रुके ले जाओ, गाँव वाले कोई भी होके तो बोले, तो हम यहाँ से गए दोरी लेके उनको निकाले वहाँ जाके। सुकी नदी पात्रात छोटंसं एक खडकाळ बेट आहे, झाड आहे, तिथे 9 मुक्ताईनगरचे तरुण मुलं अडकले होते आणि त्यांना स्थानिक नागरिकांनी दोराच्या सहाय्याने यशस्वीरित्या बाहेर काढून हे जे ऑपरेशन आहे हे यशस्वी केलेले आहे।